दक्षिण कराडमधनं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। मात्र या निर्णयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटलाय। काँग्रेसनं युवा नेते अतुल भोसले यांना उमेदवारी देण्याचं निश्चित केलं होतं। मात्र आता मुख्यमंत्र्यांचं नाव पुढे आलंय आणि त्यामुळे नाराज झालेल्या अतुल भोसलेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान देत दक्षिण कराडमधनं निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे। त्याचाच भाग म्हणून मुंबईमध्ये राहणाऱ्या दक्षिण कराडवासियांचा अतुल भोसले यांनी रविवारी नवी मुंबईमध्ये मेळावा आयोजित केला होता। आमची आज तिसरी पिढी काम करणारी आहे। स्वर्गीय यशवंतराव मोहिते भाऊ, स्वर्गीय जयवंतराव आप्पांपासून आम्ही काम करतो। त्यामुळे साहजिकच आपल्याबरोबर असणाऱ्या लोकांचं मत असतं की आपल्यासाठी काम करणारा धडपडणारा माणूस आहे, म्हणून याला कुठेतरी संधी मिळावी। अशा पद्धतीची भूमिका ही जनतेची असणार आहे। पुढचं जे काही पाऊल टाकायचंय ते सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून, सगळ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून, ज्येष्ठांचा सल्ला घेऊन त्यांना जे योग्य वाटतंय ते करण्यासाठी आम्ही समर्थपणे पाऊल पुढे टाकू।